हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीतून जरांगेंचा इशारा। महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चालू देणार नाही, जरांगेंची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची, मांड्यात थोपटत गुणरत्न सदावर्तेंचं जरांगेंना उत्तर। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांचा टांगा पलटी करणार, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होताच जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। जरांगे स्क्रू ढिला झाल्यासारखं बोलतायत, भुजबळ जरांगेंच्या वडिलांच्या वयाचे, त्यांना मानसन्मान द्यायला हवा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंसह लक्ष्मण हाकेंची टीका। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुणे महापालिका ॲक्शन मोडवर, पुणे शहरातील 26 अनधिकृत पब आणि बारवर तोडक कारवाई सुरू। पुण्यातील कारवाईवर फडणवीसांचं बारीकाईनं लक्ष, अवैध पब बारला माफी नाहीच, घटना घडल्यावरच फक्त कारवाई करू नका, तर अवैध बांधकामांवर वेळोवेळी कारवाई हवी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाच्या आदेशानंतर आरोपीची आजच सुटका होण्याची शक्यता, आई वडील तुरुंगात असल्यामुळे आरोपीचा ताबा आत्याकडे जाणार। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर बँकांनी मागू नये, सिबिलची अट लावणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। किती वेळा इकडून तिकडे जायचे, शरद पवारांनी सहकार्य केलं, पण अजित पवार आज अडचणीत, त्यांना सोडून जाणार नाही, नरहरी झिरवाळ यांच्याकडून स्पष्ट। पक्षातील इन्कमिंगसाठी सकारात्मक, मात्र सरसकट सर्वांना पक्षात घेणार नाही, पक्षात मदत होत असेल तर सहकार्यांना विचारून निर्णय घेऊ, पक्षातील इन्कमिंगवर शरद पवारांचं मोठं विधान। आव्हाडांच्या विरोधात कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात, मुंब्र्यामधून घड्याळ चिन्हावर निवडून येणार नजीब मुल्ला आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या तयारी। कराडमध्ये भाजपच्या अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का, काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार, आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला खिंडार। नवी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, सूत्रांची माहिती। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते, नवीन इमारतीमध्ये 50% घरं मराठी माणसासाठी आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। पत्राचाळीमध्ये कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का, अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडून समाचार, तर निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो, शिरसाटांची टीका। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं पहिलं रिंगण, त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान। खासदार निलेश लंकेंनी लोकसभेमध्ये इंग्रजीमधून शपथ घेतली, सुजय विखेंच्या आव्हानानंतर इंग्रजीमध्ये शपथ घेत हात जोडून म्हणाले, रामकृष्ण हरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।